विरार में 7 साल का इंतजार आखिरकार खत्म हो गया। लंबे समय से अधूरा पड़ा नारंगी फ्लाईओवर आज आम जनता के लिए खोल दिया गया। पालघर के पालक मंत्री गणेश नाइक के हाथों हुए इस बहुप्रतीक्षित पुल का उद्घाटन किया गया। इस मौके पर पूर्व सांसद और वर्तमान विधायक राजेंद्र गावित, विधायक राजन नाइक, विधायक स्नेहा दुबे पंडित, सांसद हेमंत विष्णु सावरा, महापौर अजीव पाटिल समेत कई जनप्रतिनिधि और मनपा अधिकारी मौजूद रहे। उद्घाटन समारोह में बोलते हुए गणेश नाइक ने कहा, काम का श्रेय किसी को भी मिले, लेकिन विकास का फायदा जनता तक पहुंचना सबसे जरूरी है। फ्लाईओवर शुरू होते ही इलाके में राजनीतिक माहौल भी गर्म दिखाई दिया। एक तरफ बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता नजर आए तो वहीं दूसरी ओर भारतीय जनता पार्टी के जन समर्थक भी शक्ति प्रदर्शन करते हुए नजर आए। उद्घाटन के बाद वाहनों का काफिला नए पुल से होकर रवाना हुआ। इस फ्लाईओवर के शुरू होने से विरार पूर्व और पश्चिम के बीच यातायात पहले से ज्यादा आसान होने की उम्मीद जताई जा रही है। लंबे समय से ट्रैफिक जाम से परेशान लोगों को अब बड़ी राहत मिलने वाली है। प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत। माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार, आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही। परंतु भविष्य काळामध्ये वसे विरारच्या प्रगती करता माननीय महापौर अजीव पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लीडिंग मध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या पीडब्ल्यूडीचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातले असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला सारून समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत। आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। उड्डाणपुलाचं काही काम बाकी आहे। उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय। घाई नक्की याच्यामध्ये घाई दिसते असं वाटतंय का? आणि कशासाठी घाई नाहीच, किंबहुना अतिशय शांततेने सगळ्यांनी भाषणं केली, अतिशय समर्पक भाषणं झाली। या ठिकाणच्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला। स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर अजीव पाटलांनी केला। म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपणे वसे विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल। झेंड्यांचा वॉर इथं पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत, बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले। मी काय बोललो की जनता सब कुछ जानता है। विरार से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।